हैदरा या छोट्याशा गावाचा प्रभाव गुलबर्गा, विजापूर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाणवतो. अनेक गावातील श्रद्धाळू इथे वेगवेगळ्या कारणांसाठी येतात. कारण या गावात आहे सैफुल मुल्क चिश्ती यांची दर्गा. हैदराला कोणी आपले तंटे सोडवण्यासाठी येतो, तर कोणी आपली घराणी मांडण्यासाठी. एखादा भक्त इथे कृतज्ञतेने लीन होण्यासाठी अंतरी असीम श्रद्धेचा भाव घेऊन येतो. दर गुरुवारी किंवा अमावस्येला हैदरा गावाला जत्रेसारखं स्वरूप प्राप्त होतं. दरगाहामध्ये कधीही पाहिलं तर मुसलमानांपेक्षा हिंदू भाविक मोठ्या संख्येने दिसतात. कोणी लोटांगण घालत असतो, तर कोणी हिंदू रीतिरिवाजांप्रमाणे दर्ग्याची प्रदक्षिणा करत असतो. हे येथील नेहमीचं दृश्य आहे. सैफुल मुल्क या सूफींचा इतका प्रभाव या भागात कसा निर्माण झाला, हे शोधण्यासाठी आपल्याला इथल्या परंपरा आणि लोकस्मृतींच्या आधारे इतिहासात धांडोळा घ्यावा लागतो. भारतामध्ये सुफी चळवळीची सुरुवात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्यापासून मानली जाते. त्यांनीच सर्वप्रथम सुफी विचार भारतामध्ये आणला असं अभ्यासकांचं मत आहे. तसं असलं तरी त्यांच्याही आधी काही सुफी संतांनी दखनेमध्ये सुफी चळवळीच्या प्रचाराचं काम केलं होतं. त्या सुफी संतांपैकीच एक सैफुल मुल्क चिश्ती हे होते. सैफुल मुल्क चिश्ती यांनी ख्वाजा उस्मान हारुनी यांच्याकडून सुफी पंथाचं शिक्षण घेतलं. उस्मान हारुनी हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचेही गुरु होते. तिथे अभ्यास पूर्ण केल्यानंतर ते दखनेमध्ये आले. विजापूरला आपल्या सहकाऱ्यांसोबत आल्यानंतर त्यांनी दखनेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर चिंतन केलं. यावेळी त्यांच्यासोबत रुमी विजापुरी, मस्तान औलिया आणि पुण्यामध्ये ज्यांची दर्गा आहे ते शेख सलाउद्दीन होते. दखनेच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर या चौघांनी दखनेच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सुफी चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचा निर्णय घेतला. सैफुल मुल्क विजापूरहून सुरुवातीला हैदरा गावाशेजारील करजगी येथे आले. इथे करजगीच्या व्यंकट पाटील यांच्या पूर्वजांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. त्यामुळे आजही व्यंकट पाटील यांच्या घरातूनच हैदरा येथील दर्ग्याच्या संदलचा जुलूस निघतो. सैफुल मुल्क यांच्याशी जोडलेल्या अनेक परंपरा आहेत. स्थानिक घराणी त्यांच्याशी जोडलेल्या आहेत त्या परंपरांशी. असंच एक महत्त्वाचं घराणं करजगी शहरात आहे. व्यंकटेश पाटील यांचं घराणं या परंपरांच्या माध्यमातून काय साध्य करतं किंवा त्या परंपरा कशा प्रचलित आहेत त्याच्याशी ते कसे जोडलेले आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मुझे ये बताइए कि ये जो परंपरा आपके खानदान में है, हाँ, ये कब से चलती आ रही है और ये क्या है? 8 से 9 से साल होता. हाँ. और ये क्या है? ये करजगी ग्राम का ಅವರು ಹಜರತ್ ಖಾಜಾ ಸೈಫನ್ ಮುಲ್ಕ್ ಅಂತ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದವರು. हाँ. ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದವರು ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು 900 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಏನದ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರಂತ. 900 साल पहले इस ग्राम में आए थे. ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಯಾತ್ರಾಕ್ಕೆ ಈಗ ಪರ್ಯಟನ ಮಾಡ್ಕೊತ ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ. ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ಕೊತ ಹೊಂಟಾಗಿರೋದ ನಾವು ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದದ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ನಮ್ಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಜಾಗ ಕೊಡ್ತೀರಿ ಏನು ಅಂತ ಅವ್ರು ಕೇಳ್ಯಾರ. तो ये आपके घर के लोगों ने दी? हाँ, सत्पुरुष ಅನ್ನಂತದ್ದು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಅದು ಗೊತ್ತಾಗ್ಯದ. ಅವ್ರ ಬಳಿ ಆ ಶಕ್ತಿ सत्पुरुष होने की वजह से उन्हें अपनी जगह में रहने दिया कुछ दिन के लिए. ಸಮೀಪ ಹೈದರಾ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸಮೀಪ ಅವರು ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರೋ ಮುಂದಾಗ ಆ ಪ್ಲೇಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ಯದ. हाँ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಜಾಗದಾಗ ಏನದ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಲ ಸಮೀಪ ಬಂದದ, ನಾವಿನ್ನು ದೇಹ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ದೇಹ ಬಿಟ್ಟ ಬಳಿಕ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಸಮಾಧಿ ಹೊಂದ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಂದ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಿದೆಲ್ಲ ಪಟೇಲರು ಅಲ್ಲಿ ಕುಲಕರ್ಣಿ ಯಾರು ಜನ ಅದು ಹೈದರಾ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿದೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ನಮಗೆ ಇದೇ ಪ್ಲೇಸ್ ಬೇಕಾಗ್ಯದ, ನಾವು ಇಲ್ಲೇ ಇದು ಆಗ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಏನದ ಅವರು ಜೀವಂತ ಏನದ ಇದು ತೊಗೊಂಡಾರ, ಸಮಾಧಿ ತೊಗೊಂಡಾರ. ಆವಾಗ ತೊಗೊಂಡಾಗ ಈ ಪಟೇಲ್ರ ಮಂತಾನಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ಯಾರ, ನಿಮ್ಮ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮ ಪುಣ್ಯತಿಥಿ, हर साल उर्स के टाइम, हाँ उर्स के पुण्यतिथिಗೆ ಏನದ ನಿಮ್ಮ ಮಂತಂದ ಗಂಧ ದೀಪ तो आपके घर से
त्या विषयाच्या सर्व परंपरा शेकडो वर्षांनंतरही व्यंकट पाटील यांच्या कुटुंबाने जपल्या आहेत. उरूसच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत, ज्यामध्ये आजूबाजूचे अनेक हिंदू सामील होतात. त्यांच्या कुटुंबाकडून उरुसावेळी काही विशिष्ट विधी पूर्ण केल्या जातात. त्यातून सैफुल मुल्क यांच्याविषयी या भागात असलेल्या आस्थेची आपल्याला कल्पना करता येते. हैदराच्या आजूबाजूला ओसूर, नागणसूर, मणूर, माशाळ, करजगी अशी अनेक गावं आहेत. यातली काही गावं कर्नाटकात आहेत, काही महाराष्ट्रात आहेत. या गावांचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातून हैदराच्या दिशेनं येताना माझ्या मागे ज्या दीपमाळा आहेत तशा दीपमाळा दिसतात. या सगळ्या दीपमाळा या हैदराच्या सैफुल मुल्क चिश्ती यांच्या उरुसासाठीच्या विधी साजरा करण्यासाठी बनवलेल्या आहेत. ज्यावेळेस उरूस असतो त्यावेळेस चिराग नावाचा एक परंपरागत विधी पार पाडला जातो. त्या चिरागसाठी या दीपमाळा बनवलेल्या आहेत. या सर्व गावांमधून शेकडो लोक मशाली घेऊन चिरागच्या वेळेस हैदराच्या दिशेने येतात. धावत, चालत, मोटारसायकलींवर, सायकलींवर भक्त हैदराला जातात, मशाली प्रज्वलित करतात आणि पुन्हा आपल्या गावाला येतात. या परंपरा आणि या परंपरांच्या माध्यमातून हैदराशी जोडले गेलेले हे भक्त सैफुल मुल्क यांच्या प्रभावाची आजही साक्ष देतात. 12व्या शतकात दख्खनमध्ये वेगवेगळ्या विचारांच्या चळवळी उदयास आल्या होत्या. बसवण्णाच्या लिंगायत आंदोलनाने मोठ्या विद्रोहाला जन्म दिला. वारकरी आंदोलनानेही लोकमनाची पगड घेतली होती. अशा काळात सुफी चळवळीला मैदानी आधार देण्यात सैफुल मुल्क यांनी मोठी भूमिका बजावली. इतर सुफींप्रमाणे सैफुल मुल्क हे वैद्यकीय उपचारही करत असत. त्यांनी लावलेल्या काही वृक्षांच्या प्रजाती हैदरा परिसरात असल्याचे वन अभ्यासक सांगतात. आजही सर्पदंशावर उपचारासाठी दरगाह परिसरातील झाडांच्या पानांचा उपयोग केला जातो. सैफुल मुल्क यांच्या इतिहासाची साधने कमी आहेत, पण त्या काळातील राजकर्त्यांच्या इतिहासाच्या साधनात त्यांच्या विषयाच्या नोंदी आढळतात. हैदराबादच्या निजाम सत्तेची सीमा हैदरा गावाला लागून होती. त्यामुळे निजाम सरकारचे अनेक अधिकारी येथे येत असत. उरुसावेळी भाविकांच्या व्यवस्थेसाठी निजाम सरकारने काही योजना त्यावेळी अंमलात आणल्या होत्या. त्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत. अक्कलकोटचे स्थानिक राजे फत्तेसिंह भोसले हे देखील हैदरा गावाला येत असत. हैदरा गावाजवळ आल्यानंतर ते एका विशिष्ट ठिकाणी आपले घोडे बांधून चालत दर्ग्यामध्ये जियारतीसाठी जात. पुढे भक्तांच्या सोयीसाठी फत्तेसिंह भोसले यांनी इथे एक विहीर बांधली, जिला आजही राजा बावडी असे म्हणून ओळखले जाते. दर्गाच्या बांधकामासाठी फत्तेसिंह भोसले यांनी देणगी दिल्याचंही सांगितलं जातं. वसाहत काळात काही इंग्रज अधिकाऱ्यांनीही हैदरा गावाला भेट दिली होती. त्यावरून हैदरा या गावाचं त्या काळातील महत्त्व स्पष्ट होतं. आज वर्षामागून वर्षे सरली, काळही बदलला आहे. आधुनिकतेने जगाचं रूप आणि लोकांची मानसिकता बदलली आहे, पण लोकमनातील सैफुल मुल्क यांचं स्थान मात्र आजही तितकंच अढळ आहे.